मॅच सुरू करू नका. प्रणित किनी, गुणलेखक प्रणित किनी. स्कोरर आपण स्कोरिंग साठी यायचं आहे. स्वप्नील गुणलेखकाच्या कामगिरीसाठी आमच्या पूर्वी जोडला जातोय. अर्थात दोन्ही संघाचे एक एक सक्षम प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे. अर्थात तर प्रदीप स्पोर्ट नौकार संघाचा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. अर्थात आरोही पुरस्कृत प्रदीप स्पोर्ट नौकार हा संघ या ठिकाणी बॅटिंग करतोय. अर्थात नाणेफेकीचा कॉल लागला होता अप्पा वाघमारे पुरस्कृत वैष्णवी 11 फकीरपाड्याच्या बाजूला आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. सलामीच्या जोडीच्या रूपात स्ट्राईक वरती फलंदाज असणार आहे शाहिद शेख आणि नॉन स्ट्राईक वरती आहे तो फलंदाज सुमित ढेकले. डावखुरा आणि उजव्या हाताचा असं कॉम्बिनेशन मैदानामध्ये सुरू झालंय. मॅच वन होतो इथे. पंच मेन पंच आहेत पुरुषोत्तम भगत, मॅन फ्रॉम थिरुंडा आणि लेग पंचाच्या रूपात त्या ठिकाणी जयवंत पाटील. पहिला चेंडू थोडासा फुलटॉस पद्धतीचा सरळ कट केलाय. चेंडूवरती नोचा इशारा आलाय पंचांचा. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत चौकार. निशी गोलंदाजी मार्कवरती आला होता आणि पहिला चेंडू त्याने 9च्या स्वरूपात थोडासा हायटेड टाकला आणि त्याला वरती 9चा इशारा आलाय. पुढचा चेंडू निशीचा. लोहर पुलटा चेंडू स्टेट केला बॅक टू द बॉलर. वन बाउन्स लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर, दणदणीत चौकार. शाहिद शेखच्या बॅट मधून दोन खणखणीत चौकार निघालेत पहिल्या दोन चेंडूवरती. पहिला चेंडू नो होता आणि त्यानंतरच्या दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा लॉंगांच्या बाहेर चौकार आलाय. पुढचा चेंडू कोलवा टाप्याचा चेंडू कार्पेटच्या आधाराने खेळलाय मात्र डायरेक्ट हिट. शाहिद शेख बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला झटका लागला या ठिकाणी. शाहिद शेखच्या रूपात रनआउटच्या स्वरूपात विकेट गेलाय आणि मैदानामध्ये जातोय रन मशीन महाराष्ट्राचा अतिशय लाडका खेळाडू अर्थात उस्मान पटेल. आज उस्मान पटेलचं आपण अलिबाग नगरीमध्ये स्वागत करूया. या फकीरपाड्याच्या मैदानावरती स्वागत करूया. महाराष्ट्राचा अतिशय लाडका खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय उस्मान पटेलच्या रूपात. नॉन स्ट्राईक वरती असणार आहे तर सुमित ढेकले स्ट्राईक वरती. पुढचा चेंडू लोहर पोलटास पद्धतीचा चेंडू स्टेट बॅटने केलाय. मिडॉपवरती क्षेत्ररक्षक आहे आणि या दरम्यान तर कोणतीही धाव येत नाही. चेंडू निर्धाव जातोय. शाहिद शेख खऱ्या अर्थाने रनआउटच्या रूपात बाद झाला. धावेची आवश्यकता नव्हती परंतु चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला होता. पुढचा चेंडू
शॉट ऑफ गोल्डन पद्धतीचा चेंडू होता, बाउन्स झालाय थोडासा आणि विकेट किपरच्या हातात जातोय. सलग 2 चेंडू इथे निर्धाव टाकलेत निशीने. अर्थात सलग 2 चेंडू निशीच्याकडून निर्धाव येतात. एक रनआउटची विकेट गेल्यानंतर दबाव नक्कीच आलेला आहे तो फलंदाजावरती, परंतु सुमित ढेकले सारखा फलंदाज समोरती आहे. सुमित ढेकले कधी दबावात येत नाही आहे, परंतु सलग 2 चेंडू निर्धाव पद्धतीचे टाकले ते सुमित ढेकलेला. निशी नक्कीच अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी करतोय. द्वंद्व मैदानामध्ये नक्कीच आपण पाहणार आहोत. महाराष्ट्राचे बरेचसे खेळाडू ज्यांची ओळख आपल्याला सगळ्यांनाच माहीत असेल. इथे पुन्हा एकदा मिड ऑफ वरती 1 बाउन्स फील्ड झालाय. आणखीन एक चेंडू निसीने निर्धाव टाकलाय. पहिल्या षटकाची समाप्ती होतोय. धावफलकावरती 2 चौकारांचे फक्त 9 धावा धावफलकावरती लागल्यात. एक गड्याच्या मोबदल्यात एक फलंदाज बाद झालाय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 9 धावा ह्या धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. उस्मान पटेलला आता स्ट्राईक वरती असणार आहे. सुमित ढेकले आणि उस्मान पटेल हे दोन्ही आपण पाहतो अकाती देशामध्ये खेळलेले खेळाडू आहेत आणि मग ह्यांना पाहण्यासाठी खऱ्या अर्थाने तमाम क्रिकेट रसिक या फकीरपाड्याच्या क्रीडानगरीमध्ये दाखल झालेला आहे. किमिया उर्फ किट्टू मनोज भोईर पुरस्कृत जय हनुमान फकीरपाडा ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आजचा 3रा दिवस. 3ऱ्या दिवसामध्ये आज एक मोठी लढत जे आपण पाहतो. वैष्णवी 11 पुरस्कृत अर्थात अप्पा वाघमारे पुरस्कृत ही टीम आहे आणि त्यांच्या विरोधात आरोही पुरस्कृत प्रदीप स्पोर्ट नौकार ह्या 2 संघांमधली लढत सुरू होतोय. रोहित पडगे गोलंदाजी मार्क वरती आलाय. रोहित पडगेचं स्वागत केलंय, मात्र फटका फसलाय. उस्मान पटेल 0 धावसंख्येवरती बाद होऊन परतलाय. उस्मान पटेलला अगदी निराशा केली आज अलिबाग वासियांची, ज्यांनी खऱ्या अर्थाने गर्दी केली होती उस्मान पटेलची बॅटिंग पाहण्यासाठी, परंतु सरळ मिड विकेटच्या दिशेला झेल देऊन तो परतलाय. 0 धावसंख्येवरती हा बाद झाला उस्मान पटेल. त्याच्या अगोदर आपण पाहिला होता शाहिद शेख रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. त्यानंतर मैदानामध्ये नवीन फलंदाज जातोय, तो मंदार गुरवच्या रूपात नवीन फलंदाज असणार आहे. सुमित ढेकले आणि मंदार गुरव ही जोडी मैदानात सज्ज होतोय. तोपर्यंत गोलंदाजी मार्क वरती आहे तो रोहित गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या चेंडूवरती त्यांनी सफलता मिळवली. शॉर्ट ऑफ लेन चेंडूवरती पुलच्या प्रयत्नात उस्मान पटेल झेल देऊन बाद झालाय. मंदार गुरव स्ट्राईक वरती. रोहितचा हा चेंडू थोडासा गती परिवर्तन पाहिलं होतं, फ्लाइट स्लो केला होता. मातीच्या विकेट वरती अगदी चांगल्या पद्धतीने हा रोहितने चेंडू टाकला. आपण पाहतोय फ्लाइट स्लो केला होता मंदारसाठी. चेंडूवरती कोणतीही धाव येत नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका आपण पाहतो या ठिकाणी व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये. हँडल वरती अर्थात बॅटच्या वरच्या भागावरती चेंडू लागतोय. एकेरी धाव अगदी शेवटच्या वेळेस या ठिकाणी मंदार गुरवने घेतलेली आहे, परंतु एका धावेने धावसंख्या एकूण वाढतोय. ती 10 धावा धावफलकावरती लागतात. रोहित गोलंदाजी मार्क वरती अगर सूर्य एंड कडून मारा करतोय. समोरती असणार आहे सुमित ढेकले. सुमित ढेकलेला अर्थात चांगली सुरुवात या ठिकाणी नक्कीच करता आलेली नाही आहे. 4 चेंडू अद्यापपर्यंत त्यांनी निर्धाव पद्धतीचे खेळून काढलेत. सुमित ढेकले आणि मंदार गुरव ही जोडी मैदानात आहे. ती प्रदीप स्पोर्ट नौकार संघाची पुलचा फटका गगनभेदी, मात्र इथे फिल्डर उपस्थित आणि सुमित ढेकले बॅक टू द पॅव्हिलियन.
10 धावा धावफलकावरती लागल्यात आणि पाहतो एका पाठोपाठ एक असे 3 महारथी मैदानातून बाहेर झालेले पाहतोय. पहिल्यांदाच आपण या ठिकाणी पाहिलं रोहितच्या चेंडूवरती अगदी चाचपडत खेळत होता. 4 चेंडू निर्धाव केले होते पहिल्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये पुलच्या प्रयत्नात या ठिकाणी सुमित ढेकले सारखा फलंदाज तंबूत परतलाय. 3 बाद 10 अशी स्थिती पाहतो आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये. रोहितने अफलातून षटक टाकलेला आहे. मैदानामध्ये अलिबागचा वाघ पंकज जाधव मैदानामध्ये जातोय. पंकजला मात्र यावेळेस दबाव असणार आहे आणि अशा वेळेस तो मैदानामध्ये उतरला आहे. पंकजच्या बॅट मधून निघतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बिग षटकार. धन्यवाद डीजे. रायगडच्या टायगरच्या बॅट मधून हा अप्रतिम नेत्रदीपक फटका निघतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा आणि 6 धावांनी धावफलक पोहोचलाय तो 16 या धावसंख्येवरती. 3 बाद 16 अशी स्थिती या ठिकाणी नक्कीच असणार आहे. पंकजच्या बॅट मधून षटकारांनी खातं खोललंय. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. पुढचा चेंडू अगरसुरी एंड कडून. अगरसुरी एंड आणि झिराड एंड अशा दोन्ही पद्धतीने दोन्ही बाजूने गोलंदाजी होतोय आणि रोहितला मात्र अगरसुरी एंड कडून आणला जातोय. पॉवर प्लेचे षटक अजून सुद्धा सुरू आहे आणि 16 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे पुन्हा एकदा अगदी ढोपा टेकून बॅट फिरवली होती मात्र स्लो केला होता. गती परिवर्तन या चेंडूवरती पाहिलं होतं. मागचा चेंडू थोडा फास्टर होऊन होता. या चेंडूवरती गती काढली होती चेंडूची आणि त्यामुळे फटका फसतोय. कोणती धाव येत नाही. चेंडू निर्धाव जातोय आणि निर्धाव चेंडूनिसी या दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीपर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती फक्त 16 धावांची नोंद झाली. 3 महारथी मैदानातून बाहेर झालेत. अर्थात शाहिद शेख, सुमित ढेकले आणि अर्थात ज्याची बॅटिंग पाहण्यासाठी तमाम अलिबाग वासी या ठिकाणी आले होते असा उस्मान पटेल हा सुद्धा मैदानातून बाहेर झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 या धावसंख्या धावफलकावरती लागतात. 8च्या धावगतीने धावफलक इथे हलता ठेवलाय. पंकज जाधव 2 चेंडूंचा सामना करून 6 या धावसंख्येवरती खेळतोय. अर्थात झिराड एंड कडून गोलंदाजी मार्क शुभम गोडविंदे हा गोलंदाज अजय हा गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेला आहे. अजय हा गोलंदाजी मार्क वरती आपण सज्ज झालेला आहे. झिराट एंड कडून तो मारा करतोय. समोर ती असणार आहे मंदार गुरवच्या रूपात उजव्या हाताचा फलंदाज आहे. दोन्ही जर पाहिले तर उजव्या हाताचे फलंदाज आहेत. त्यामध्ये पंकज जाधव आणि मंदार गुरव. आरोही पुरस्कृत प्रदीप स्फोट नौकार संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि 3 बाद धावसंख्या आहे ती 16 वरती. तिसरं षटक प्रगती पथावरती झिराट एंड कडून. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पांगवलेली फैलावलेली पाहतोय. 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये असणार आहेत आणि त्यामध्ये आपण नक्कीच जो एक शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एक क्षेत्ररक्षक जो आपण शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला होता त्याला शॉर्ट कव्हरच्या दिशेत तैनात केला जातोय. एक शॉर्ट फाईन लेग आणि एक शॉर्ट थर्डमॅन आहे. 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये. बाकीचे क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लाईन वरती तैनात आहेत. पहिला चेंडू गोलंदाज या ठिकाणी अजय. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. रिव्हर्स स्वीप वरती चेंडू सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
माफ करा, पॉइंट बाउंड्रीच्या वरून मंदारच्या बॅट मधून रिव्हर्स स्वीप वरती आजच्या दिवसातला हा दुसरा षटकार आपण पाहिला. मागच्या मॅच मध्ये सुद्धा एक अप्रतिम रिव्हर्स स्वीपचा फटका केला होता आणि हा दुसरा आपण रिव्हर्स स्वीपचा फटका आजच्या दिवसामध्ये पाहतोय मंदारच्या बॅट मधून. पुन्हा एकदा बॅक टू बॅक पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर बिग षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. आमचा डीजे मास्टर पण पहा काय मूड मध्ये आलाय. अगदी कॉलेजचे दिवस त्याला आठवायला लागलेत. मंदारची बॅटिंग पाहून इथे ते कॉलेजचे दिवस नक्कीच तो इथे गाणे वाजवतोय अक्षरशः. पुन्हा एकदा लगातार तिसरा प्रयत्न होता मंदार गुरवचा. मात्र गोलंदाज सुद्धा काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. त्याने सुद्धा चेंडू अप्रतिमरित्या टाकलाय आणि चेंडू निर्धाव जातोय. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना मंदार गुरव खेळतोय 12 या धावसंख्येवरती. त्याने 2 षटकारांनी ही धावसंख्या लावलेली आहे. पुढचा चेंडू अजयचा खोलात टाकलाय, बुंद्या टाकलाय, कव्हर वरती क्षेत्ररक्षक लावला होता आणि मात्र या ठिकाणी तो फंबल झालेला पाहायला मिळतोय. एकेरी धावेने मंदारची धावसंख्या एकूण पोहोचते ती 13 वरती. संघाची धावसंख्या आहे ती 29 धावा. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना 29 धावा धावफलकावरती लागल्यात. स्ट्राईक वरती असणार आहे रायगडचा टायगर पंकज जाधव. पंकजचा फटका फसलाय, चेंडू हवेत, मात्र निर्मनुष्य क्षेत्रात चेंडू जाऊन पडलाय. गोलंदाजांनी प्रयत्न नक्कीच केला होता मात्र त्यात यश येत नाहीये. पंकज कडून दुसरी धाव इथे धावून पूर्ण केलेली आहे. आज आपण पाहतो पंकज रनिंग बिटवीन द विकेट मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने इथे धावा जमवतोय. 2 धावेने धावफलकावरती 31 धावा लागल्यात. 31 धावा धावफलकावरती. तिसरं षटक अजून सुद्धा सुरू आहे. या ठिकाणी अजय गोलंदाजी मार्क वरती आलाय. त्याला 2 षटकार लागले होते रिव्हर्स स्वीप मध्ये, मात्र त्यानंतर त्याने कमबॅक केलेला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू अजयचा राऊंड विकेट. फुलटॉस चेंडू आणि दोन्ही हाताने स्वीकार केलाय. चेंडू वाईडिश मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. गगनभेदी गगनचुंबी षटकार. फुलटॉस चेंडू म्हणजे वाढदिवसाचा तोफा हा नक्कीच पंकज जाधवला मिळाला आहे आणि त्याने मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी लांब पल्ल्याचा षटकार मारलाय आणि धावफलकावरती एकूण धावा लावल्यात त्या पाहतोय. धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त 9 धावा. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च झाल्या होत्या आणि अंतिम तिसरं षटक खूप महागडं या ठिकाणी झालेला आहे. आणि या षटकामध्ये जर आपण पाहिला तर एकूण 21 धावा खर्च झाल्या. 3 षटकारांची आतषबाजी झाली. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज आलेला आहे तो रोहित. अगर सूर्य एंड कडून पुन्हा एकदा तो गोलंदाजीसाठी आणला जातोय कारण अगर सूर्य एंड कडून पहिले षटक टाकलं होतं. 2 विकेट त्याने मिळवल्या होत्या आणि त्यामुळे त्याला पुन्हा एकदा अगर सूर्य एंड कडून गोलंदाजीसाठी प्राचारण केलं जातोय. समोर ते असणार आहे तो मंदार गुरव. शॉर्ट आपलेन चेंडू अगदी पहिल्यांदाच ठरवलं होतं की थोडं सफल व्हायचं. उजव्या यष्टीच्या बाहेर अगदी निघला होता घुसून खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू 1 धावेसाठी येतोय. एका धावेने धावसंख्या 38 या धावसंख्येवरती पोहोचले.
3 बाद 38 अशी धावसंख्या आपण या ठिकाणी पाहतो. अरवी पुरस्कृत प्रदीप स्फोट नौकार संघाची धावसंख्या आहे. पंकज जाधव आणि मंदार गुरव ही जोडी मैदानात पाहतो आपण. जे ते पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त धावफलकावरती 15 धावांची नोंद झाली. तिसरं षटक खूपच महागडं झालं, ते 21 धावायचं. आणि चौथं षटक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे तो रोहित. रोहित अगदी किफायतीदार गोलंदाजी करतोय, ज्याने 2 ब्रेक थ्रू दिले होते आपल्या संघाला आणि एक जो फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालेला आहे. फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस बदलाव पाहायला मिळतोय. पंकज जाधव आहे आणि पंकज जाधवसाठी एक खूप लकी मैदान आहे. या मैदानावरती बऱ्याचशा धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत आणि तो खेळतोय स्ट्राईकवरती. पुन्हा एकदा थोडासा स्लो, परंतु उजव्या अष्टीच्या बाहेर होता चेंडू. चेंडूवरती कोणती धाव येत नाही. व्हेरिएशन मध्ये गोलंदाजी, वैविध्यपूर्ण अशी गोलंदाजी या ठिकाणी रोहितची पाहायला मिळतोय. अफलातून चेंजेस प्रत्येक चेंडूवरती पाहतो रोहित अगरसुरे एंड कडून. यावेळेस खेळलाय चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, बिग षटकार. अफलातून शॉट पंकज जाधवच्या बॅट मधून आलाय आणि धावसंख्या 6 ने एकूण वाढलेली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा थोडस शफल झालाय. चेंडू जातोय सरळ थर्ड मॅन लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार, वाईट प्लस. धन्यवाद. षटकार आल्यानंतर पाहतो आपण रोहितचं या ठिकाणी नियंत्रण चुकलेलं आहे. जी लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी होत होती तिथे मात्र वाईट +4 अशा प्रकारे 5 धावांची बढती मिळाली आहे. मात्र कमबॅक करतोय इथे रोहित पुन्हा एकदा. पंकजला हा चेंडू निर्धाव पद्धतीचा खेळवला आहे. चेंडूवरती कोणती धाव येत नाही आहे. धावसंख्या एकूण धावफलकावरती आहे ती 49 धावा धावफलकावरती लागल्यात. चौथं षटक सांगतेला असताना पंकज यावेळेस स्टेट बॅटने खेळलाय. कार्पेटच्या आधाराने चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग वरती फील्ड होतोय. तोपर्यंत एकेरी धाव मात्र 50 धावा या धावफलकावरती लागल्यात. अगदी 50 धावांचं स्वागत अगदी केलं जातोय. 50 लागले धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. परंतु पार्टनरशिप कडे सुद्धा आपल्याला वळायला पाहिजे. एक मजबूत पार्टनरशिप ही दोन्ही फलंदाजांमध्ये झाले. अर्थात तिसरा फलंदाज बाद झाला होता. 10 धावसंख्या असताना 3 फलंदाज बाद झाले होते आणि मग 40 धावांची पार्टनरशिप ही चौथ्या गड्यासाठी या ठिकाणी झाली होती. अप्रतिम पार्टनरशिप. शॉर्ट प्लेन चेंडू पुन्हा एकदा थोडंसं शफल होऊन उजव्या एसटीच्या बाहेरून अगदी हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू डाव्या एसटीवरून सरळ विकेट किपरच्या हातात जातोय. धाव मात्र कोणती येत नाही. चेंडू शेवटचा निर्धाव टाकलाय या ठिकाणी रोहितने आणि षटक त्याचं संपलंय. 2 षटकांचा जो कोट्या होता त्याचा तो या ठिकाणी संपलेला आहे. 2 षटकामध्ये जर त्यांनी धावा खर्च केल्या, पहिले षटक त्यांनी टाकलं होतं त्यामध्ये त्यांनी एकूण 7 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये एकूण धावा त्याने 13 खर्च केल्या. 2 षटक त्याची पूर्ण 20 धावा आणि 2 गडी त्यांनी बाद केलेले आहेत. रोहितचं जर गोलंदाजीचं विश्लेषण आपण पाहिलं, 1 षटक टाकलं होतं ते निशिनी 9 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 षटक टाकलं होतं गोलंदाज होता त्यावेळेस अजयनं मात्र महागडं षटक टाकलं होतं, त्याने 21 धावा खर्च केल्या होत्या. पार्टनरशिप 40 धावांची आपण या ठिकाणी नक्कीच पाहतोय. पंकज जाधव आणि मंदार गुरवच्या दरम्यान अंतिम षटक स्लॉग वरचं असणार आहे आणि स्लॉग वर साठी अगरसुरे जिराड एंडकडून गोलंदाजी मार्क वरती संदीप गोलंदाजी मार्क वरती येतोय. संदीप बटारे हा गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेला आहे. जिराड एंड कडून शेवटचं स्लॉग वर आहे. अंतिम षटक पहिल्या सत्रामध्ये संदीप गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू वरती फटका फसलाय. चेंडू लॉंग ऑफ वरती. पंकज बॅक टू द पॅव्हिलियन.
आपण संदीपला जर पाहतो, हा संदीप आहे जो चनेरा विभागातला नवखार गावातला आहे, म्हणजेच आपल्या अलिबाग नगरीमधलाच आहे हा संदीप. रोहा तालुक्यातला संदीप आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांनी पहिल्याच चेंडूवरती पंकज जाधव सारखी विकेट प्राप्त केले. नवीन फलंदाज मैदानात प्रवेश करतोय तो अख्तर शेख. अखू धावसंख्या आहे ती 50 धावा. थर्ड अंपायर आपण लगेच जायचं आहे. धीरज पाटील थर्ड अंपायरची नियुक्ती आपण लवकरात लवकर करायची आहे. धीरज पाटील, मनोज भोईर. तर या ठिकाणी आपण पाहतोय थर्ड अंपायरची नियुक्ती केली जाणार आहे. गोलंदाजावरती आक्षेप घेतला जातोय संदीप वरती. रोहा तालुक्यातला हा खेळाडू आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती पंकजची विकेट, जो ब्रेक थ्रू पाहिजे होता. शालीन धावांची जी पार्टनरशिप मजबूत झाली होती, ती पार्टनरशिप या ठिकाणी तोडण्यासाठी संदीपने पहिल्या चेंडूवरती पंकजची विकेट प्राप्त केलेली आहे. त्यानंतर मैदानामध्ये आपण पाहतोय अख्तर शेख अखू मैदानामध्ये उपस्थित झालेला आहे. मंदारच्या साथीला मंदारच्या बॅटमधून 2 रिव्हर्स स्वीपचे फटके सुद्धा नेत्रदीपक आपण पाहिले होते. थर्ड अंपायरच्या रूपात मैदानामध्ये चंद्रकांत भोईर. अजून सुद्धा खूप असे मोठे खेळाडू मैदानामध्ये जायचे आहेत, परंतु पूर्ण ताकद आज जर महाराष्ट्राचे सर्व खेळाडू जर असतील तर मोस्ट टॉप 1चे तर ते या संघामध्ये उपस्थित आहेत. अख्तर शेख नॉन स्ट्राईक वरती असणार आहे आणि संदीप आपल्या षटकातला दुसरा चेंडू, शेवटचं षटक स्लॉग ओव्हरमध्ये त्याला आणलंय. राईट आर्म राऊंड विकेट. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला होता, मात्र इथे क्षेत्ररक्षक सकलाय. चेंडू थर्मॅन बॉडी लाईनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फील्ड करतोय, तोपर्यंत 2 धावा इथे येतात. 2 धावेने धावफलकावरती एकूण 52 धावा लागल्यात. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या सत्रामध्ये 52 धावांची नोंद होतोय. संदीप पुन्हा एकदा पुढचा चेंडू. रिव्हर्स स्वीपचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. मंदार गुरव बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे मास्टर. जीवित मात्रे हा नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये, ज्याने शेवटच्या 3 चेंडूवरती 3 षटकार मारून एक सामना जिंकून दिला होता आणि त्यावेळेस रायगडला विजय मिळवून दिला होता. असा जीवित मात्रे मैदानामध्ये सज्ज होतोय. त्याला मात्र आता चेंडू शिल्लक असणार आहे, त्याच्यासाठी 3 चेंडू असणार आहेत आणि मग 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये त्याने मिळवून दिलेला विजय हा सगळ्यांच्या हृदयात अक्षरशः बसलेला आहे. असा जीवित मात्रे उरणचा खेळाडू नॉन स्ट्राईक वरती आहे, परंतु इथे आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय. 1 धाव मात्र या चेंडूवरती नक्कीच मिळणार आहे. एका धावेने धावफलकावरती एकूण 53 धावा लागतात. संदीपने मात्र या ठिकाणी अफलातून गोलंदाजी केली. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या सत्रामध्ये. जीवित मात्रे स्ट्राईक वरती. उरणचा खेळाडू हा आपण पाहतोय. बऱ्याच क्रिकेट रसिकांना नाव माहीत आहे आणि चेहरा सुद्धा माहीत आहे या खेळाडूचा. स्लो रम आणि फटका फसलाय. चेंडू लॉंग वरती. क्षेत्ररक्षक तैनात. जीवित मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन.
एम्ब्रोज हा नवीन फलंदाज आपण पाहतो, ज्याच्या नावावरती बाईक आताच प्राप्त झाली होती. आणि शेवटचा चेंडू पुन्हा एकदा संदीपने इथे निर्धाव टाकलाय. काय षटक या ठिकाणी अंतिम स्लोग ओव्हर मध्ये अप्रतिम गोलंदाजी आणि 2 विकेट या षटकामध्ये त्याने प्राप्त केल्यात. संदीपची जर गोलंदाजीचं विश्लेषण आपण या ठिकाणी पाहिलं तर लाजबाब षटक. 53 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 54 धावांचं मापक असं आव्हान उभं केलंय ते प्रतिस्पर्ध्यांसमोरती. अर्थात चालू सामना आपण पाहतो आप्पा वाघमारे पुरस्कृत वैष्णवी इलेव्हन फकीरपाडा विरुद्ध आरोही पुरस्कृत प्रदीप स्फोट नौकार हा सामना सुरू आहे. दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होण्यापूर्वी आपण संदीपच्या गोलंदाजीचं विश्लेषण पाहूया. या ठिकाणी त्याने एकूण 3 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट या स्लॉग ओव्हर मध्ये प्राप्त केल्या. अप्रतिम षटक संदीपने या ठिकाणी टाकलाय. वनचे गोलंदाज आहेत आणि मग या ठिकाणी फक्त या धावा म्हणता येणार नाही. या धावा कशा पद्धतीने चेस होतात, त्या धावा पाठला करताना प्रतिस्पर्धी गारद होतो हे जाणून घेण्यासाठी पुढच्या सत्राचं समालोचन ऐकवण्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्याला घेऊन चलतो माझे साथी समालोचक फाटक सर यांच्याकडे. धन्यवाद. जाएंगे मैदान पर जहां पर आप लोग बड़ा मैच देखते हो. अप्पा वाघमारे पुरस्कृत वैष्णवी इलेवन फकीरपाड़ा और आरोही पुरस्कृत प्रदीप स्पोर्ट नौखार, इनके बीच मुकाबला, ये बड़ी जंग जारी है. और उसमें आपको पहले सत्र का खेल देखने को मिला और रन बनाए गए 54 रनों का टारगेट रखा हुआ है. 53 रन बनाए गए थे 5 ओवर में. और ये रन टारगेट कितना भी हो, लेकिन पूरे ताकत के साथ बल्लेबाजी और होशियारी के साथ खेलना पड़ेगा मैदान के ऊपर और ये रन बनाने होंगे. गेंदबाज और बल्लेबाजों के बीच वाली कश्मकश दोस्तों अब दूसरे सत्र के अंदर जारी होती हुई. अप्पा वाघमारे पुरस्कृत वैष्णवी इलेवन फकीरपाड़ा की बल्लेबाजी अब मैदान पर देखने का अवसर है. बल्लेबाज है बंटी और निखिल पारवे स्ट्राइक के ऊपर खड़े हैं. पहली गेंद खेलने का प्रयास, गेंद थोड़े स्टंप के बाहर जाती हुई. विकेट कीपर ने अपना काम शानदार तरीके से पूरा किया. शुरू में कोई रन नहीं, अच्छी गेंदबाजी मैदान के ऊपर नजर आती हुई. गेंदबाज उमेश वाघ को आपने अलीबाग तालुका में काफी बार देखा है. महाशिवरात्रि चषक नौगांव में भी देखा था उस गेंदबाज को. काफी अच्छी गेंद
बल्लेबाज के ऊपर थोड़ा सा अंकुश रखने वाली गेंद साबित हुई और बल्लेबाज ने यहां पे 1 रन लेग बाइस के तौर पर पूरा किया। स्कोरबोर्ड का आगाज 1 रन के साथ होता हुआ और पहली गेंद हालांकि डॉट करी थी गेंदबाज उमेश वाघ की अगली गेंद राइट आर्म राउंड द विकेट, राइट आर्म ओवर द विकेट थी और इसे भी देखो बाउंस मिला है इस गेंद को। बल्लेबाज के ऊपर फिर एक बार अंकुश रखते हुए, बल्लेबाज के मन को पढ़ते हुए और थोड़ा सा गेंद यहाँ पे बाउंस मिलता हुआ इस गेंद को विकेट कीपर अपना काम पूरा करते हुए। पहली गेंद पर डॉट, दूसरी गेंद पर एक लेग बाइस, उसके बाद डॉट बॉल। यहाँ पर बड़ा शॉट लगाने का प्रयास, वो भी सक्सेसफुल, फैंटास्टिक सेक्स। थैंक यू डीजे। छक्का खेला है बल्लेबाज ने, बंटी और निखिल 2 बल्लेबाज उतरे हैं मैदान में और रायगढ़ प्रीमियर लीग में इन दोनों बल्लेबाजों की एंट्री है जरूर इस साल। यहाँ पे खेला गेंद बल्ले का थोड़ा सा कॉन्टैक्ट, लेकिन विकेट कीपर के हाथों में गेंद, कोई रन नहीं। शानदार शुरुआत है। टीम का स्कोर इस छक्के के माध्यम से अब तक 7 रन, कोई विकेट नहीं यहाँ मैदान में। अप्पा वाघमरे पुरस्कृत वैष्णवी लीलन फकीरपाड़ा 54 रन चाहती है, लेकिन गेंदबाज भी काफी दमखम रखते हैं, विकेट लेने के लिए बहुत आतुर ऐसे गेंदबाज है मैदान में। आप देख सकते हैं उमेश वाघ उनका नाम है। यहाँ अच्छा शॉट खेला है, खिलाड़ी कोई नहीं, 1 बाउंस गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। तो डीजे, रायगढ़ प्रीमियर लीग का जब ऑक्शन हुआ था तब इन दोनों बल्लेबाजों को, बंटी और निखिल को भी यहाँ पर बुलाया था और उनके ऊपर भी अच्छी बोली लगाई गई थी और दोनों को उसको अंदर एंट्री ले लिया और काफी अच्छी बल्लेबाजी के तौर पर उनको माना जा सकता है। काफी अच्छी तरह से गेंदबाजी को फेस करने का उनके ऊपर तजुर्बा है और अभी गेंदबाजी के मोर्चे पर आने वाले नए गेंदबाज अनिकेत सानप, उमर 11 जो टीम है आप देखते हो मुंबई में, उसके अंदर खेलने वाले खिलाड़ी है, काफी टॉप के खिलाड़ी है, स्पिन गेंदबाजी करने में काफी माहिर गेंदबाज है और आज मैदान के ऊपर उनका गेंदबाजी का जलवा कैसे चलेगा यह भी आप सभी को देखने का अच्छा अवसर है। सभी के सभी आप देख सकते हो कि टॉप के खिलाड़ी हैं, जहां जहां से आते हैं आपको सबको पता है कि क्रिकेट कितना प्रोफेशनल हो चुका है और क्रिकेट के अंदर कितने बड़े बड़े खिलाड़ी आजकल खेल रहे हैं, ये सब सारा नजारा आज मैदान के ऊपर आप देख सकते हैं। फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर आने वाले गेंदबाज अनिकेत सानप, बड़ा नाम है क्रिकेट की इस दुनिया का। पहली गेंद हालांकि टप्पा खाने के बाद ज्यादा उठी नहीं, धीमी रफ्तार की गेंद थी, शुरुआत अच्छी करी, लेग बाइट के 100 रन आ चुका है और इसी लेग बाइट के साथ टीम का स्कोर अब 1 रन से बढ़ता हुआ 12 रन हो चुका है दोस्तों। अभी तक कोई भी विकेट नहीं, दोनों बल्लेबाज अपने विकेट संभल कर खेलते हुए मैदान में और 54 रनों की यहां पर सख्त जरूरत है मुकाबला जीतने के लिए। यहां बड़ा शॉट, क्या तकनीक है, क्या फुटवर्क, क्या नजारा, व्हाट अ शॉट, 6 रन। बंटी बद्री के इन्होंने 2 छक्के और 1 चौका लगाया और अपने टीम के लिए काफी कारगर साबित होते हुए इस मैदान के ऊपर अच्छे स्ट्रोक खेलने वाले बहुत ही अच्छे फ्रीडम फाइटर बैट्समैन अब मैदान के ऊपर खड़े हैं। हर गेंदबाज के ऊपर छा जाने वाले ये गुरु बल्लेबाज है इस वक्त मैदान पर। बंटी बद्री के उसके साथ साथ उनके साथी खिलाड़ी, उनके पार्टनर निखिल पारवे, दोनों
बहुत बड़े खिलाड़ी है और दोनों के नाम के ऊपर काफी सारे रिकॉर्ड दोस्तों दर्ज है। रायगढ़ हो, बाहर हो, कहीं भी जाते हैं तो उनके चर्चे बहुत दूर तक रहते हैं ऐसे खिलाड़ी मैदान के ऊपर। 22 गेंदों में अभी भी 36 रनों की दरकार है। इस तरह से अब मैच आगे चलेगा। मुकाबले में काफी मजा आ रहा है। दर्शक काफी बड़ी मात्रा में मैदान के बाहर बैठे इस मुकाबले को देख रहे दोस्तों। सभी के लिए ये इंटरटेनमेंट भरा मुकाबला है और नौखार और फकीरपाड़ा के बीच ये मुकाबला। यहां पे बहुत ही बड़ा तगड़ा छक्का। डीजे अनिकेत सानप हालांकि उंगलियों के जादूगर दोस्तों माने जाते हैं, लेकिन उसके गेंदों के ऊपर यानी कि उसकी गेंदों का पीछा करते हुए बल्लेबाज यहां पर बंटी बद्री के भी यहां पर आज खुलकर खेल रहे हैं और पूरी तरह से बल्ले का पेस खोला। 3 छक्के और 1 चौकों की आतिशबाजी मैदान पर करते हुए अपने टीम के हित में, अपने टीम के प्रॉफिट में और अपने टीम के लिए बहुत ही अच्छा परफॉर्मेंस करते हुए एज ए बल्लेबाज बंटी बद्री के बहुत ही अच्छी बल्लेबाजी है। बल्लेबाजों की हुकूमत और बल्लेबाजी की छाप छोड़ते हुए इस मैदान पे यहाँ पे रुक कर खेले, जल्दबाजी का कोई भी प्रयास नहीं। जानते हैं कि मुकाबले की हवा पूरी तरह से हमारी तरफ है, तो यहाँ पे धोखाधड़ी का मामला बिल्कुल पसंद नहीं करते और 1 रन के लिए यहाँ पर भागना पसंद किया। स्ट्राइक रोटेट किया और टीम का स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ 25 रन स्कोर बोर्ड के ऊपर। मात्र कोई भी विकेट अभी तक उन्होंने खोया नहीं है। बिल्कुल साउंड पोजीशन के ऊपर खेलती हुई टीम यहाँ पर अप्पा वाघमारे पुरस्कृत वैष्णवी 11 फकीरपाड़ा। यहाँ पे बढ़िया शॉट, गेंद मुझे लगता है बाउंड्री की दिशा में जाती हुई सीमा रेखा के पार 4 रन के लिए। व्हाट अ शॉट। थैंक यू डीजे। निखिल पारवे के बैट से निकलता हुआ बैकवर्ड पॉइंट की दिशा में पहला चौका। उस चौके के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 29 बोर्ड के ऊपर। बढ़िया पार्टनरशिप। अभी तक कोई भी गेंदबाज उनकी बल्लेबाजी को तोड़ नहीं सका। कोई जवाब नहीं गेंदबाजों को। स्पिन गेंदबाजी है, उंगली की जादू कर रहे गेंदबाज यहाँ पर गेंदबाज अनिकेत सानप, लेकिन बल्लेबाजों का बोलबाला बहुत ही बढ़िया है और इस बार शायद चकमा खा रहे कि पता नहीं और क्या अटक कैच उस्मान पटेल भाईजान। थैंक यू डीजे। चलो जाके बहुत बड़े खिलाड़ी रायगढ़ का टाइगर नाम से जिनको पहचाना जाता है पूरे महाराष्ट्र में, वो खिलाड़ी बहुत सी दूर तक दौड़ कर आए और इस कैच को उन्होंने शानदार तरीके से लपका अपने हिसाब से। पहला विकेट और इस तरह से यहाँ पर निखिल पारवे 4 रन बनाकर मैदान से वापस लौटते हुए थोड़े से मायूस है, लेकिन 1 चौका उन्होंने इस वक्त खेला है। पराग खोत मैदान पर जाते हुए मुरुड के खिलाड़ी आपको देखने को मिलेंगे मैदान पे। पराग खोत का नाम भी बड़ा है। पराग खोत को असल में पराग खोत को मुरुड इलाके में सुल्तान के नाम से पहचाना जाता है दोस्तों। और ये सुल्तान मैदान के अंदर अब क्या करेगा ये भी आपको देखने की आवश्यकता है, क्योंकि सिर्फ मात्र 1 विकेट गिर चुका है और टीम काफी साउंड पोजीशन पर अपने आप को नजर आती हुई। टीम का स्कोर है अभी 29 रन स्कोर बोर्ड के ऊपर। राउंड की बात करें तो अभी 18 गेंदों में 25 रनों की और दरकार है, लेकिन जहां तक बल्लेबाजी का सवाल आता है बहुत ही गहरी बल्लेबाजी टीम अप्पा वाघमारे पुरस्कृत वैष्णवी 11 फकीरपाड़ा के पास आपको
दिखाई देगी और आने वाला हर बल्लेबाज हुकुम शाह होता है बल्लेबाजी का। मुंबई बिग बैश के टूर्नामेंट में इस गेंदबाज को हालांकि इमरोज को बाइक प्राप्त हुई थी। ऐसे खिलाड़ी इमरोज नाम है आजकल में उनका। गेंद को खेला बिल्कुल सामने, लॉन्ग ऑफ के क्षेत्र में गेंद को धकेला, बढ़िया फील्डिंग, थ्रो भी थोड़ा सा उतना खास नहीं है और यहां पर इस गेंद को इमरोज ने रोक लिया। टीम का स्कोर 1 से बढ़ता हुआ, राउंड फिगर 30 रन। टारगेट अब थोड़ा सा नजदीक आता हुआ। दोस्तों 17 गेंदों के ऊपर अभी भी 24 रनों की दरकार है मुकाबला जीतने के लिए। मैच की जो हवा है, मैच का रुख है, तकरीबन फकीरपाड़ा की तरफ झुकता हुआ ऐसा मामला है इस मुकाबले में। यहाँ पे शॉट खेला, कैच की संभावना और टाइगर के हाथ में ये बड़ा कैच। उस्मान पटेल ने ये एक आसान कैच लपक लिया और इसी के साथ दूसरा झटका यहां पर लगता हुआ आरोही पुरस्कृत प्रदीप नौखार को। और पूरी तरह से मैदान में जब बल्लेबाजी तेज गति से चल रही थी तो 2 बल्लेबाजों को मैदान से वापस लौटाया। बंटी ने 23 रन की पारी खेली, 4 रन बनाकर इसके पहले निखिल पारवे आउट हुए और उसके बाद मैदान पे पराग खोत और उसके साथ उनके नए पार्टनर मैदान पे जा चुके हैं जिनका नाम है विशाल खड़े हैं। विशाल घरत मैदान के ऊपर जा चुके हैं नए बल्लेबाज के स्वरूप में। अगली गेंद इमरोज की, यहां पे थोड़ा सा ऑफ स्टंप के ऊपर गेंद थोड़ी बाहर जाती हुई शायद, और इसके ऊपर कोई भी रन यहां पर हासिल न होता हुआ। काफी बढ़िया गेंदबाजी, 3 गेंदों के ऊपर 1 विकेट और मात्र 1 रन खर्च कर चुके हैं इमरोज। काफी बढ़िया परफॉर्मेंस इस मैदान पर, सामने वाली टीम के ऊपर काफी बढ़िया प्रेशर डालते हुए इस मैच में। यहां स्टंप के बाहर जाने वाली गेंद को ललचाया उस्मान पटेल, उसके पीछे भाग रहे हैं, गेंद के ऊपर कंट्रोल कर लिया, लेकिन तब तक बल्लेबाज ने 1 रन पूरा किया। टीम का स्कोर 1 से बढ़ता हुआ अब 31 रन, 31 रन। 14 गेंदों का खेल अभी भी बाकी है और 14 गेंदों में रनों की दरकार है, 23 रनों की दरकार है। 14 गेंदे, 23 रनों की रिक्वायरमेंट अभी बाकी है और कैसे आगे मुकाबला चलेगा ये तो देखने की आवश्यकता होगी। यहां पे बाउंस मिला गेंद को, काफी बढ़िया गेंद इमरोज के द्वारा। पूरी तरह से पहली 5 गेंदों के ऊपर सिर्फ मात्र 2 रन खर्च किए और गेंदबाजी के ऊपर खासा प्रेशर डालते हुए ये गेंदबाज इमरोज काफी अच्छे प्रोफेशनल गेंदबाज है, बढ़िया गेंदबाज है मैदान पे। यहां पे शॉट खेला है, लॉन्ग ऑफ की दिशा में ड्राइव किया, फील्डर मौजूद, गेंद को उठाया, लेकिन तब तक बल्लेबाज ने खासा 1 रन पूरा किया। टीम का स्कोर अब 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड कहता है 2 विकेट के नुकसान पे 32 रन जोड़ चुके हैं ये बल्लेबाज। अभी 12 गेंदों का खेल शेष और 12 गेंदों में रनों की जरूरत 22 है दोस्तों। 12 गेंदे 22 रन, यानी कि प्रति ओवर 11 रनों की औसत के साथ बल्लेबाजी मैदान पे करनी होगी आरोही पुरस्कृत प्रदीप नौखार के खिलाफ अप्पा वाघमारे पुरस्कृत वैष्णवी 11 फकीरपड़ा टीम को। अब गेंदबाज और बल्लेबाजों के बीच की कशमकश काफी तीखी होगी, क्योंकि गेंदबाज यहां पे विकेट के लिए तरस रहे हैं। अभी तक 8 विकेट उनको लेने हैं, लेकिन ऐसे सिलसिले में बल्लेबाजी काफी रफ एंड टफ इस मुकाबले में जारी है। यहां पे मैं तारीफ करूंगा जरूर जिन्होंने 23 रनों की पारी खेली, वो थे बंटी बद्री के, और उन्होंने अपनी तरफ से काफी बढ़िया रोल अदा किया, अच्छी बल्लेबाजी का रोल, जो भी ओपनिंग बल्लेबाजी के तौर पर जाने वाले बल्लेबाज थे। निखिल पारवे भी यहाँ पर
पर निखिल आउट हुए थे 4 रन बनाकर। पराग खोत 1 रन बनाकर खेल रहे हैं। विशाल मैदान पर 1 रन बनाकर खेल रहे हैं और अभी भी मुकाबला जारी। दोस्तों 12 गेंदे और 22 रनों की रिक्वायरमेंट है इस मैच में फकीरपड़ा टीम के लिए। उम्मीदें अभी जिंदा है, हम अभी खड़े हैं और हम अभी हारे भी नहीं। दोनों टीमों का एक जैसा कहना है दोस्तों, लेकिन जीत और हार के बीच यह संघर्ष अभी भी जारी मैदान पर। गेंदबाजी के मोर्चे पर आने वाले गेंदबाज अनिकेत फिर एक बार, यहां उस्मान पटेल गेंद के पीछे भाग रहे लेकिन दूसरे फील्डर ने गेंद को रोका है। लेग बाइज के स्वरूप रन यहां पे हासिल होता हुआ 1 रन के माध्यम से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 33 रन 33 रन। अब मात्र यहां पर गेंदे बाकी है 11 गेंदे 21 रनों की आवश्यकता है अभी भी। यहां कैच का मामला बनेगा एंड आउट। थैंक यू डीजे। विशाल वापस लौटते हुए मैदान पर खड़े थे। अब तक 1 रन बनाकर वापस लौटे मैदान से और इसके बाद मैदान पर मयूर जाते हुए, मयूर पाटिल कोरलई। आप जानते हो कोरलई बीच कितना फेमस है रायगढ़ में और उसी गांव के रहने वाले खिलाड़ी मयूर मैदान पर जाते हुए हट्टे कट्टे बहुत है, चौड़े शोल्डर है और आज मैदान के ऊपर उनका बल्ला चलना जरूरी। और जहां तक सवाल है 10 गेंदे बाकी और 21 रन और जीतने के लिए जरूरी है, ऐसे वक्त उनको मैदान पे भेजा गया। ये मिडल ऑर्डर बल्लेबाजी के ऊपर डिपेंड करने वाले बल्लेबाज हैं और आज मैदान के ऊपर उनका बल्ला चलेगा कैसे, ये तो वक्त के ही बाद पता चलने वाला है। गेंदबाज अनिकेत फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर, यहां ऊंचा शॉट खेला है आसमान की तरफ, अजय गेंद गई है बाहर, 4 रन। थैंक यू डीजे। पराग खोत का एक बढ़िया शॉट 4 रन के लिए, फील्डर को चकमा देके गेंद बाउंड्री के पार निकली और इसी के साथ साथ स्कोर में वृद्धि। टीम का स्कोर है 37। अब दोस्तों यहां पर कैलकुलेशन क्या कहता है, 9 गेंदे बाकी और 17 रनों की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। मैच काफी रफ एंड टफ चल रहा है, गेंदबाज की काफी, और पराग खोत ऑन द फायर, 6 रन। थैंक यू डीजे। संजय म्हात्रे देखिए, सुल्तान जो है मैदान में, पराग खोत जिनको सुल्तान के नाम से पहचाना जाता है, ये ऐसे ही बड़े बड़े शॉट्स के जरिए सुल्तानी यहाँ पे बनाते हुए, और इसीलिए इनको 8 गेंदों के ऊपर अब 11 रनों की आवश्यकता है। बड़े शॉट्स के माध्यम से हमेशा खेलने की यहाँ पे साजिश करते हैं, ऐसे तगड़े बल्लेबाज हैं, फ्रीडम फाइटर बल्लेबाज हैं। फिर एक बार अनिकेत के ऊपर एक और प्रहार, गेंद बाहर, दे धक्का, ले छक्का, व्हाट अ शॉट। थैंक यू डीजे। संजय म्हात्रे देखिए, पराग खोत के बल्ले ने आज यहां पर कहर ढा दिया है और गेंदबाज के ऊपर काफी बड़े स्ट्रोक लगाकर मुकाबले की हवा पलट दी है, मुकाबले का रुख पलटा दिया। अब यहाँ पे कैलकुलेशन कहता है 7 गेंदों के ऊपर रनों की आवश्यकता है, मात्र दोस्तों 5 रन।
मैच के ऊपर बल्लेबाजों का अंकुश, बल्लेबाजों का काफी तगड़ा बोलबाला आपको देखने को मिला है और इसके अंदर आपको पराग खोद की तूफानी पारी, 2 छक्के 1 चौके और काफी बढ़िया बैटिंग का प्रदर्शन मैदान पे सबको दिखाई देता हुआ, पूरा एंटरटेनमेंट और मैच का रुख फिर एक बार फकीरपाड़ा की तरफ झुकता हुआ। 7 गेंदे 5 रनों की दरकार मुकाबला जीतने के लिए। क्या होगा मुकाबले में? फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर अनिकेत उंगलियों की जादू कर रहे हैं, लेकिन बल्लेबाज के फेवर में फिर एक छक्का। व्हाट अ शॉट! थँक्यू डीजे. प्रतीक आपण कुठे असाल तर लगेच कमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित व्हायचं आहे आणि अशा प्रकारे संजय म्हात्रे पहा की फलंदाजांची